चर्चा फिसकटल्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प हे रागावलेले आहेत आणि त्यांनी अमेरिका गल्फ ऑफ होर्मुझची नाकेबंदी करणार आहे आणि इराणकडे जाणाऱ्या सगळ्या जहाजांवरती ब्लॉकेड करणार आहे असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. आणि त्याला इराणने पण प्रत्युत्तर दिलेलं आहे. ते म्हणतात अशा प्रकारची कारवाई जर अमेरिकेने केली तर अमेरिकेच्या जहाजांवरती इराण हे हल्ले करेल. तर या सगळ्या परिस्थितीचं आपण विश्लेषण कसं करतो? आता डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की आम्ही गल्फ ऑफ होर्मुझ पकडू. त्यांना नेमकं करायचं काय आहे? तर जी जहाजं जात आहेत इराणकडे त्यांच्यावरती बंदी लावली जाईल आणि ते कुठल्याही देशाचं जहाज असो त्यांना थांबवलं जाईल. आणि ही जी बंदी आहे, हे जे नेव्हल ब्लॉकेड आहे, हे गल्फ ऑफ होर्मुझ पुरतंच मर्यादित नाही. आपण जर बघितलं तर इराणला गल्फ ऑफ होर्मुझ सोडून अजून लांबलचक असा समुद्र किनारा आहे. तर या सगळ्या समुद्र किनाऱ्याचं ब्लॉकेड हे अमेरिकन नेव्ही करेल अशी ही बातमी आहे. तसं झालं तर प्रचंड प्रमाणामध्ये इराणचं ब्लॉकेड होईल. त्यांची जी आर्थिक परिस्थिती आहे त्याच्यावरती परिणाम होईल आणि अर्थातच ते जे तेल बाहेर विकतात त्याच्यावरती परिणाम पडेल. कारण इराण अनेक पद्धती वापरून ज्याला तेल विकण्याकरता ते वेगवेगळ्या गोष्टी करतात. खास तर ते त्यांचं तेल ते जास्त प्रमाणामध्ये चीनला विकत आहेत आणि त्याकरता ते वेगवेगळे डावपेच वापरतात. तर याच्यामुळे अमेरिकेचा दबाव हा जो इराणवरती आहे तो नक्कीच वाढेल. गल्फ ऑफ होर्मुझचं महत्त्व काय आहे आणि जर इराणला जर ब्लॉकेड करता आलं तर नक्कीच इराणकरता एक कठीण परिस्थिती निर्माण होईल. तर थोडक्यात याचा उपयोग काय होणार आहे? तर अमेरिका बेसिकली इराणची मान दाबण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यांचा आर्थिक गळा जो आहे तो आवळतो आहे. दुसरं, ते इराणला इशारा देत आहेत की जर तुम्ही नीट वागला नाही तर तुमच्यावरती आम्ही अजून जास्त कठोर कारवाई करू शकू. याच्याशिवाय जो आजूबाजूचा समुद्र आहे त्या समुद्रावरती ते नियंत्रण ठेवता आहेत. तर त्याच्यामुळे इराणला काहीही करता येणार नाही, कारण इराणकडे फारशी मोठी अशी नेव्ही नाही. आणि मग तर हे सगळं झालं तर मग इराण नेमकं काय करेल? इराणकडे नेव्ही नाही हे आपण पहिलेच आपल्याला माहिती आहे. परंतु इराणकडे इतर बाबी आहेत ज्याचा वापर करून ते अमेरिकेच्या नेव्हीचं नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. एक तर त्यांची किनाऱ्यावरती क्षेपणास्त्र आहे ती फायर करतील अमेरिकन जहाजांवरती. दुसरं, त्यांच्याकडे फास्ट अटॅक बोट्स आहेत, म्हणजे त्यांच्याकडे छोट्या छोट्या नौदलाच्या नौका आहेत ज्या लहान असतात, ज्या वेगाने येतात आणि त्यांच्यामध्ये एक्सप्लोझिव्ह म्हणजे स्फोटक पदार्थ भरलेले असतात आणि मग ते अमेरिकेच्या जहाजांवरती हल्ले करून त्यांचं नुकसान करू शकतात. याच्याशिवाय इराण काय करू शकतं? तर तिथे ते गल्फ ऑफ होर्मुझमध्ये माइन्स म्हणजे समुद्रातले सुरुंग लावून तिथे इतर देशांची जी जहाजं आहेत ते थांबवू शकतं. याच्याशिवाय इराण हिजबुल्लाचा वापर करून जी लढाई चाललेली आहे इस्राईल आणि लेबनॉनमध्ये, तर ती अजून तीव्र करण्याचा प्रयत्न करू शकेल. कारण त्याच्यामध्ये डायरेक्टली इराण इन्व्हॉल्व नाही आहे. त्याची कारवाई जी आहे ती हिजबुल्ला करतायत. आणि याच्याशिवाय जे हुती नावाचा जो गट आहे त्याचा वापर करेल. आणि इराण आता गल्फ ऑफ बार्बेल मंडप नावाची एक गल्फ आहे, जशी समुद्रधुनी होर्मुझची आहे तशीच एक गल्फ आहे की जिथून आपल्याला लाल समुद्र म्हणजे रेड सीमध्ये प्रवेश करून वाया सुएझ कॅनॉल जाता येतं मेडिटेरियन समुद्रामध्ये. ते बंद करायचा प्रयत्न करेल. तसं झालं तर जगाच्या अर्थव्यवस्थेवरती खूप मोठा हा परिणाम होईल. म्हणजे होईल काय? सुरुवातीला इराणचे हल्ले मिसाईल्स आणि ड्रोन्सच्या मदतीने, नंतर मग मर्यादित नाकेबंदी, मग त्याच्यानंतर ड्रोन्सच्या मिसाईल्सचे हल्ले आणि त्याच्यानंतर एक फुल स्केल वॉर. तर अशा प्रकारे ही कारवाई होऊ शकते.